मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासह विविध मागण्यांसाठी राजेश्री उमरेंनी उपोषणास्त्र पुकारलंय। मात्र त्यांच्या या उपोषणाबाबत मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटेंनी आक्षेप व्यक्त केलेत। यामागचं कारण म्हणजे राजेश्री उमरे या भाजपच्या पदाधिकारी आहेत। इतकंच काय, त्या मराठाच नाहीत असंही त्यांचं म्हणणं आहे। पाहूया। एकीकडे मराठा आरक्षणासाठी गेल्या वर्षभरापासून जरांगे पाटलांनी लढा पुकारलाय, तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं यासाठी राजेश्री उमरेंनी नवा लढा सुरू केलाय। त्यांचं गेल्या 11 दिवसांपासून संभाजीनगरमध्ये उपोषण सुरू आहे। मात्र राजेश्री उमरे या भाजपच्या पदाधिकारी असल्याचा आता आरोप होतोय। राजेश्री ताई मराठ्यांची लेक आहे याचा मला अभिमान आहे, पण मराठा आरक्षणासाठी थेट आमरण उपोषण करण्यापूर्वी या ताईनं मागील महिन्यात आणि मागील वर्षभरात मराठा आरक्षणासाठी काय केलं? त्यांनी यापूर्वी आरक्षणावर जाहीरपणे काही भाष्य केलंय का? निदान फेसबुक, इन्स्टा इत्यादीद्वारे काही भाष्य केलं आहे का? त्यांनी आतापर्यंत केलेल्या उपोषणात किंवा आंदोलनात मराठा म्हणून काही प्रश्न मांडले होते का? त्यांनी इथं उपोषणाला बसण्यापूर्वी सरकारला काही इशारा दिला होता का? मराठा आरक्षणाची कायदेशीर माहिती न घेता, पूर्ण विचार न करता, अगोदर समाजाशी व सरकारशी कोणताही संवाद न करता थेट आमरण उपोषण करून आयुष्य पणाला लावणं योग्य वाटत नाही। मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू करण्यापूर्वी त्यांनी मराठा नेत्यांचे किंवा मराठा संघटनेचं मार्गदर्शन घेतलं होतं का? आंदोलन मराठ्यांसाठी आहे तर उपोषण सुरू करण्यापूर्वी मराठा समाजाला काही आवाहन केलं का? समाजासमोर उपोषणावर जाहीरपणे काही भूमिका मांडली आहे का? त्या मुलीचे ते भाजपच्या पदाधिकारी असल्याचे काही पोस्टर्स त्यांच्या याला अकाउंटला दिसलेले आहेत आणि त्याच्यात मोदी साहेबांच्या बद्दलचं, भाजपच्या कमळाच्या चिन्हाबद्दलचा फोटोही दिसलेला आहे आणि त्या मुलीचं खरं म्हणजे नाव राजश्री राठोड आहे। मग आम्हाला माझं एवढंच त्याबद्दल म्हणणं आहे की त्या मुलीचा भाजपशी जर संबंध असेल आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फोकस बदलण्यासाठी जर ते भाजपच्या लोकांनी केला असेल तर त्याचा मी निषेध करतो। भाजपच्या पदाधिकारी असल्याचा आरोप झाल्यानंतर राजश्री उमरेंनी पत्रकार परिषद घेतली। आपण 6 महिन्यांपूर्वीच भाजपच्या पदाचा राजीनामा दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। यावेळी त्यांनी आपलं राजीनामा पत्रही पत्रकारांना दाखवलं। मी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि संविधानातली अशी कुठली कलम आहे की ज्यामध्ये लिहिलेलं आहे की एखाद्या व्यक्तीनं पक्षाचा राजीनामा दिल्याच्या नंतर त्यांना मराठा आरक्षणासाठी लढा देता येणार नाही, हे मला स्पष्ट करून सांगावं। आणि मी पहिलेही हेच म्हणते की ज्यांना वाटतं की मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण भेटू शकते आणि ते ज्यांना भेटू द्यायचं नाही आहे, ते अशा पद्धतीचे वावगे उडवण्याचं काम सध्या चालू झालेलं दिसतं। दरम्यान राजश्री उमरे उपोषणाला बसल्यापासून महायुतीच्या नेत्यांसह मंत्री तातडीनं भेटीसाठी पोहोचतायत। पालकमंत्री अब्दुल सत्तार, खासदार संदीपान हुमरे, मंत्री अतुल सावे, शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आणि विनोद पाटील यांनी उपोषण स्थळी भेट दिली। या नेत्यांनी राजश्री उमरेंना उपोषण सोडण्याची विनंतीही केली। मात्र राजश्री उमरे आपल्या मागणीवर ठाम आहेत। आणि मी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या मार्फत एक दूत म्हणून तर येऊन त्याची तब्येतीची विचारपूस केली आणि म्हणून त्यांना सुद्धा मी विनंती केलेली की थोडं बहुत पाणी तरी घेतलं पाहिजे, परंतु ते आता सध्याला नकार देत आहेत आणि सरकार या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहत। माझं सर्वांना एकच सांगणे की 17 सप्टेंबरपर्यंत जर का तुम्ही सरकारने कुठलीही ॲक्शन घेतली नाही किंवा आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे। 18 सप्टेंबरची पहाट आम्ही पाहणार नाही। आपल्या न्याय हक्कासाठी उपोषण करण्याचा अधिकार सर्वांना दिलाय, त्यामुळे राजश्री उमरे यांच्या उपोषणाकडे बोट दाखवण्याचा अधिकार कुणालाही नाहीये। मात्र त्या भाजपशी निगडीत असल्यानं सवाल उठणं साहजिकच आहे। त्यामुळे राजश्री उमरे उपोषणाच्या माध्यमातून जरांगे पाटलांच्या लढ्यात फूट पाडण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय। सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर।